जर गोव्याला येत आहे चुकूनही चपोरा फोर्टचा प्लॅन करू नका. बीचच्या एकदम कडेला बसून जेवणाचा आनंद घेतला जात आहे. तर आम्ही मागवलेला आहे पनीर मसाला नान आणि आमच्या पार्टनर लोकांनी चिकन बिर्याणी मागवलेली आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आणि शेवट अतिशय वाईट झाला. बघितलं नसेल तर पटकन पहिला पार्ट बघून घ्या. आता सकाळचा नाश्ता उरकून आम्ही निघालो पणजीकडं. सगळ्यात पहिलं फाउंटेनेस का काहीतरी आहे तिथं गेलो तर बघतोय काय सगळ्यांनी घराबाहेर पाट्या लावलेत की इथं फोटो व्हिडिओ अजिबात काढायचे. सगळे घर मस्त रंगवल्यामुळे लोक हमखास फोटो काढतात. तिथून हकलपट्टी झाल्यानंतर असं वाटलं की इथं थांबण्यात काहीच पॉईंट नाही. मग निघालो साऊथ गोव्याला. आम्हाला गोव्याची सगळ्यात पहिली गोष्ट ही आवडली की छोटा असो किंवा मोठा असो इथले सगळे रस्ते खूप चांगले आहेत आणि इथं स्वच्छतेची पण भरपूर काळजी घेतली जाते. आता बीचवर दारूच्या बाटल्या सापडणार ते सोडा. आम्ही ठरवलं होतं माजोर्डा बीचवर जायचं. जवळजवळ आम्ही 11-11:30ला पोहोचलो. तिथं गेल्यानंतर बघितलं गर्दी काहीच नव्हती. ही असं पटांगण रिकामं दिसत होतं. म्हणलं चला एक तरी बीच असं सापडलं की तिथं गर्दीच नाही. ह्या दोघांनी मस्तपैकी निवांत आरामात समुद्रात भिजायचा आनंद घेतला. जेवायला अजून खूप वेळ होता म्हणून मी कलिंगडचा ज्यूस मागवला. एक ग्लास कलिंगडचा ज्यूस चक्क 200 रुपयाला होता. बसल्या बसल्या काही माणसं समुद्राच्या वर उडताना पाहिली. भूक लागली होती म्हणून म्हटलं चला पटापट जेवण ऑर्डर करू. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आयटम मागवले होते. तर आम्ही आलोय आता माजोर्डा बीचवर आणि बीचच्या एकदम कडेला बसून जेवणाचा आनंद घेतला जात आहे. तर आम्ही मागवलेला आहे पनीर मसाला नान आणि आमच्या पार्टनर लोकांनी चिकन बिर्याणी मागवलेली आहे. बघा पाहू शकता तुम्ही क्वांटिटी आणि क्वालिटी. आता क्वालिटी चेक करतो आम्ही. चिकन आहे का नाही काय माहिती. चिकन आतमध्ये टोमॅटो दिसतंय मला. चिकन आतमध्ये लपलेलं असतं. माजोर्डा बीचवरून आम्ही 4 वाजता माघारी निघालो. पणजीमध्ये मोठ्या मोठ्या क्रूज दिसत होत्या. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे एक स्विमिंग पूल होतं. माझा नवरा जलतरण कला दाखवत होता. किती मोठी उडी मारली बघा. आता काय टाइमपास करायचं म्हणून आम्ही निघालो कलिंगड बीचला. रात्री चायनीज खायचं बेत ठरला त्यामुळे चायनीज मागवण्यात आलं आणि अशा प्रकारे दिवस दुसरा संपला. आजचा दिवस तिसरा आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही नाश्त्याला थांबलेलो आहे. आम्ही चकोरा फोर्टला चाललेलो आहे आता. वहिनी तुम्ही काय घेणार नाश्त्याला? मी नाही काय खाणार कारण मुंबई इंडियन्स हरली. माझा हार्ट ब्रेक अजून प्लेन डोसा आलेला आहे माझा. हो वहिनी काय झालं खाणार नव्हतं तुम्ही? उपवास धरणार होते मुंबई हरली म्हणून. मग मुंबई जिंकेल ना पण आता 5व्या वेळेस म्हणून आता खाते आधीच पार्टी करते. आशेवर जगताय तुम्ही. चपोरा फोर्टला जायच्या आधी वेगटॉर बीचला जायचं ठरलं. टोपी चश्मा नहीं चाहिए भैया. चश्मा नहीं चाहिए है हमारे पास. 100 नहीं 100 40 रुपए में आता है हमारे इधर. देने का है तो बोलो. ब्रांडेड है. कौन सा ब्रांड है? संबाटा का. संबाटा ब्रांड है. संबाटा का है. दिखाओ जरा. 40 रुपए में दो ना. मोबाईल मध्ये 32 डिग्री टेम्परेचर दाखवत होतं पण ह्युमिडिटीमुळे 40 असल्यासारखं वाटत होतं. या किल्ल्यावर जायचा निर्णय आमच्या ट्रिप मधला एकदम चुकीचा निर्णय ठरला कारण या किल्ल्यावर अक्षरशः काहीच नव्हतं. हाय गाईस, वन स्मॉल सजेशन. जर गोव्याला येत आहे चुकूनही चपोरा फोर्टचा प्लॅन करू नका. खूप चालावं लागतं, पायऱ्या खूप चढाव्या लागतात आणि वरती काही एक बघण्यासारखं नाही आहे. फक्त पाणी आणि बीचच आहे जो तुम्ही वॅगेटर बीचला बघू शकता. कोणी इथे तुमचा टाइमपास करू नका, दुसरे स्पॉट शोधा. इंस्टाग्राम रील बघून अंजुना फ्ली मार्केट बघायला गेलो. कशाचं काय, इथं 11 वाजले तरी अजून ह्यांचा सूर्य उगवला नव्हता. परत अंजुना बीचवर गेलो. तिथं बीच कमी आणि हॉटेलच जास्त होती.
लय शोधल्यानंतर एक चांगलं हॉटेल सापडलं. जेवण यायला खूप टाइम होता म्हणून कोल्ड्रिंक्स घेतल्या. आम्ही स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली आणि चिकन चिल्ली मागवली होती. इथलं व्हेज जेवण खरंच एक नंबर होतं. दुपारी काही टाइमपास करायचा म्हणून आम्ही आलो थंडर वर्ल्डला. सॉरी फंबल पडला, वर्ड नाही वर्ल्ड आहे. कर हात वर. अबे कर हात वर. काय होत नाही. Welcome, the Electric Man. वाजले होते 5, झाली होती जाण्याची वेळ. 7 वाजता म्हापसावरून पुण्याला जाणारी बस होती. वापस जायच्या आधी आता थोडा अल्पोपहार चालू आहे. आमचा चहा बिस्किट झालेला आहे. ट्राय करा चला सगळे. मस्त असा सनसेट झाला होता. थोडा नाश्ता करून आम्ही बस स्टँडवर गेलो. आणि अशा प्रकारे आमची गोव्याची ट्रिप संपली आणि आता मी चालले पुण्यात. रात्री 8:30 वाजता कुडाळ गावात जेवायला बस थांबली. नेहमीसारखं रोट्या भाजी आणि दाल खिचडी मागवण्यात आली. तिथं लोक हापूस आंबा विकायला आले होते. आम्ही पण 1 डझन घेतले. आता राहिला प्रश्न, गोवा बेस्ट की आपलं कोकण? तर याचं उत्तर असं आहे की फॅमिलीसाठी आपलं कोकणच बेस्ट आहे. याचं कारण पहिल्या ब्लॉगमध्ये आहे, जाऊन नक्की बघा. लाईक करा, शेअर करा. बाय.